की धाराशिव जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांना विधिमंडळात पाठवणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलं होतं आणि त्यांचं हे वक्तव्य व्हायरल होत आहे आणि त्यामुळे आता विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका पार पडतायत आणि 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली। त्यामुळे सुरेश बिराजदार यांची निवड होणार का असा सवाल उपस्थित होतोय। तर सुरेश बिराजदार धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र त्यांनी नंतर माघार घेत अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे आता सुरेश बिराजदार यांना अजित पवार गटाकडनं उमेदवारी दिली जाते का, यंदा संधी दिली जाते का विधान परिषदेवर, हे बघणं महत्त्वाचं ठरेल। कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी भाषण करत असताना जर आपण पाहिलं तर त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की सुरेश बिराजदार यांना सभागृहात ते पाठवणार। सुरेश बिराजदार आहे, या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं। पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो, सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार। आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत, आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत। ह्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे। आमचा सुरेश बिराजदार आहे, या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं। आणि आता इतरही घडामोडी